नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, श्री दत्तबावनी हे दत्तात्रय यांचे प्रिय स्तोत्र आहे. श्री दत्तात्रय हे अत्री व अनुसूया यांचे पुत्र आहेत. श्री दत्तबावनी या स्तोत्रास दत्त चालिसा असेही म्हणतात. हिंदू धर्मात दत्तबावनीला विशेष महत्त्व आहे. दत्त संप्रदायातील दत्त अवतारी योगी पुरुष वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणजेच टेंबेस्वामी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य रंगावधूत महाराज यांनी 1935 साली ही बावनी लिहिली. सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्तस्तुतीपर अद्भुत असे स्तोत्र लिहिले. दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच्य बाधा झालेल्या आदिव्याधीने ग्रस्त अशा लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी पूज्य रंगावधूत स्वामींच्याकडून ही दत्तबावनी लिहून घेतली. दत्त संप्रदायात दत्तबावनीला ॲटॉम बॉम्ब असे म्हणतात. सर्व मनोकामना परिपूर्ण करणारे हे दिव्य असे स्तोत्र आहे. श्री गुरुचरित्र, श्री दत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत या सगळ्या ग्रंथाचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्तबावनी हे स्तोत्र आहे. मित्रांनो, परमपूज्य रंगावधूत स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान चालिसाप्रमाणे दत्त चालिसा असे स्तोत्र करायचे होते. लिहिता लिहिता त्या ओव्या 52 झाल्या. परमपूज्य रंगावधूत स्वामी त्या ओव्या कमी जास्त करण्याच्या प्रयत्नात असतानाच दत्तप्रभूंनी प्रकट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओवी कमी करू नये. वर्षाचे आठवडे 52 आहेत. गुरुचरित्राचे अध्याय 52 आहेत. म्हणून या स्तोत्राची ओळख दत्तबावन्नी अशी राहील व दत्तबावन्नी म्हटलं की रंगावधूत महाराज अशी ओळख होईल. दत्तबावनी या स्तोत्रात परमपूज्य रंगावधूत महाराजांनी स्तोत्राच्या शेवटी स्वच्छपणे याबाबत खुलासा केला आहे. 52 गुरुवारे नित्य नेम करे पाठ 52 सप्रेम असं त्यांनी सांगूनच ठेवलंय. सलग 52 गुरुवार म्हणजेच सलग 52 आठवडे प्रति गुरुवारी ही 52 ओव्यांची दत्तबावनी 52 वेळा म्हणायची आहे. म्हणजेच 52 गुरुवारी दत्तबावन्नीचे 52 पाठ करायचे आहेत. एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात खंड पडू देऊ नये. यथावकाशे नित्य नियम या न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्या सोयीने दत्तबावनी म्हटली तरी चालेल. दत्तबावन्नीचे कोणतेही 16 ओव्याचे कडक असे नियम नाहीत. सामान्यतः शुचिवृतता राखून शुद्ध अंतःकरणाने दत्तबावन्नी प्रेमपूर्वक म्हणावी. आज म्हटली आणि पुढे 6-7 गुरुवार म्हटली आणि परत 4-5 गुरुवारी म्हटलीच नाही असे अजिबात करू नये. हा नियम प्रेमभराने नित्य चालावा एवढेच महत्त्वाचे पथ्य आहे. दत्तबावन्नीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा. एकदा म्हणायला फक्त 4 ते 5 मिनिटे लागतात. तसेच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पण घरी आपण हा पाठ म्हणू शकता, ज्यामुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय होते, घरात सुख समाधान नांदते. दत्तबावन्नी आपण कुठेही म्हणू शकता. एखाद्या देवळात, एखाद्या मठात किंवा अगदी आपल्या घरी देवघरात बसून देखील आपण दत्तबावन्नी म्हणू शकता. मित्रांनो, सोयर किंवा सुतक असताना जर गुरुवार आला तर त्या गुरुवारी दत्तबावन्नी म्हणू नये. दत्तबावन्नी हे स्तोत्र अबालवृद्धांनी, स्त्री पुरुष कोणीही म्हटलं तरी चालते. त्यास कोणतेही बंधन नाही. स्त्रियांनी 52 गुरुवारी 52 पाठ अनुष्ठान करण्याचा जर संकल्प केला असेल तर मासिक धर्मपालनात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संख्येत धरावा. मासिक धर्मात दत्तबावन्नीचे पठण अजिबात करू नये. दत्तबावनी हे दत्त महाराजांचे स्तोत्र आणि त्याचे अनुष्ठान अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून केले जाते. हे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो, चौकोनी पाट, धूप, दीप, अगरबत्ती, फुले, नैवेद्य, दत्तबावनी पुस्तिका हवी. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून आणि स्वच्छ कपडे घालावे. चौकोनी पाट स्वच्छ धुवून त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. फोटोसमोर धूप, दीप, अगरबत्ती लावावी आणि फुले, नैवेद्य अर्पण करावा. यानंतर दत्तबावनी
शांतपणे आणि श्रद्धेने 52 वेळा म्हणावी. दत्त बावन्नी म्हणण्यापूर्वी आणि नंतर दत्त महाराजांना आपली इच्छा बोलून दाखवावी, आरती करावी आणि दत्त महाराजांना शरण जावे. दत्त बावन्नीचे अनुष्ठान केल्याने अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाय मिळतो, कृपा प्राप्त होते आणि मनःशांती मिळते. आर्थिक, सामाजिक आणि वैवाहिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. दत्त बावन्नीचे अनुष्ठान 52 गुरुवार करावे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 52 वेळा दत्त बावनी म्हणायचे आहे. दर गुरुवारी वरील सांगितल्याप्रमाणे पूजा करावी. आपण दत्त बावणी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा, धुपाचा, अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीत नीट जपून ठेवावा. मित्रांनो, परमपूज्य रंगावधूत महाराज यांनी दत्त बावनी लिहिली, त्याचबरोबर अनेक दत्त स्तोत्रे लिहिली आहेत. दत्त नाम संकीर्तन हे 84 श्लोकांचे एक स्तोत्र लिहिले. हे स्तोत्र दत्त बावनीच्या 52 पाठांचे अनुष्ठान करताना आधी म्हणायचे, नंतर 52 पाठ दत्त बावन्नीचे म्हणायचे व नंतर पुन्हा हे स्तोत्र म्हणायचे. याला संपुटित दत्त बावन्नी अनुष्ठान असे म्हणतात. संपुटित दत्त बावन्नी अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे. मित्रांनो, दत्त बावन्नी या स्तोत्राचे जरी 52 गुरुवारी अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांगता झाल्यावर कोणतेही उद्यापन करायचे नाही. त्याबाबत महाराजांनी कुठेही लिहिलेले नाही. शक्य असल्यास 52 गुरुवारी 52 पाठ केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी, दत्त मंदिरात, गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी. अशीच अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्नीची अखंडपणे सेवा करत राहावी. आपण दत्त बावनी हे स्तोत्र नित्य उपासनेत ठेवावे. रोज सकाळ संध्याकाळी किमान एक तरी पाठ शांतपणे म्हणावा. पुढे दत्त बावनी स्तोत्राचे गुजराती शब्द तोंडाला लागले. हळूहळू दत्त बावनी पाठ झाली की किमान रोज 13 पाठ म्हणावेत. हळूहळू दत्त कृपेने आपल्याला प्रेरणा झाल्यास 52 गुरुवारी न चुकता 52 पाठ म्हणण्याचा म्हणजेच दत्त बावन्नीचे एक वर्षभर अनुष्ठान करण्यास सुरुवात करावी. मित्रांनो, परमपूज्य रंगावधूत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिले आहे. त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाही, म्हणून मूळ दत्त बावन्नीचा आशय लक्षात घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला गेला. महाराष्ट्रात खूप जण मराठी अनुवाद म्हणतात, परंतु ज्या रंगावधूत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिले आहे ते गुजराती भाषेत आहे. महाराजांनी आपली सर्व शक्ती या स्तोत्रात ओतप्रोत भरलेली आहे. प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे. मित्रांनो, मूळ गुजराती भाषेतील दत्त बावनी सध्या मराठी, इंग्रजी व अन्य भाषेत देशाविदेशातील दत्तभक्त म्हणत आहेत. वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील, दत्त बावनीचे मूळ भाषेतील उच्चार येत नसतील तर तुम्ही मराठी भाषेत अनुवादित केलेले स्तोत्र म्हणू शकता. मराठी भाषेत अनुवादित केलेल्या स्तोत्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दत्त बावनीची निर्मितीच पिशाच्य बाधा आदी व्याधी दूर करण्यासाठी झाली आहे. मित्रांनो, परमपूज्य रंगावधूत महाराजांनी दत्त बावन्नी हे स्तोत्र लिहून तुम्हा आम्हा सर्व भक्तांवर कृपाच केलेली आहे. दत्त बावन्नी ही लाख दुःखों की एक दवा असे दिव्य व प्रासादिक स्तोत्र आहे. मित्रांनो, दत्त बावन्नी स्तोत्राच्या नित्य पठणाने पठणकर्त्याची सर्व दुःख दूर होतात. सर्व आदी व्याधींची निवृत्ती होते. दुर्धर आजारही बरे होतात. दत्त बावन्नी स्तोत्राच्या शेवटच्या 8-10 ओव्या वाचल्या की या स्तोत्राची फलश्रुती आपल्याला लक्षात येते. दत्त बावणीतील प्रत्येक ओवीत श्री दत्तात्रेयांच्या नावाचा आणि गुणांचा जप केला आहे. या स्तोत्रात दत्तात्रेयांच्या जीवनातील घटनांचा आणि शिकवणींचाही उल्लेख आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण श्री दत्त बावनीचे अनुष्ठान कसे करायचे आणि त्याचे महत्त्व काय आणि त्याची फलश्रुती पाहिली. जर तुम्ही सुद्धा दत्त बावनीचे अनुष्ठान करायचे ठरविले असेल तर या व्हिडिओच्या आधारे तुम्ही दत्त बावनीचे अनुष्ठान संकल्प करून सुरू करू शकता. दत्त बावनी ही दत्त गुरूंच्या इतर साधनेपेक्षा सौम्य आहे. यामध्ये सोहळ्याचे किंवा कडक शिस्तीचे असे काहीही नियम नाहीत. त्यामुळे दत्त बावनी याचे अनुष्ठान कोणीही करू शकतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.